धड उजाडलंही नसताना, पायाखाली नीटसं काही दिसतही नसताना मी अशी भटक भवानीसारखी कुठे, का आणि कशासाठी चालली आहे, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील ना, तर घाबरू नका, मी पण तुमच्यातलीच एक आहे. फक्त मला असा प्रश्न पडला आहे, की मी जिथे कुठे चालली आहे, जे बघण्यासाठी चालली आहे, ते मला दिसेल ना? कारण हे असं काहीतरी आयुष्यात मी पहिल्यांदा अनुभवणार आहे. मंडळी त्याचं काय झालं, काल संध्याकाळी समीरदादा घरी आला होता आणि तो मम्मीला म्हणाला, "अगं मनीषा काकी, तुमच्या ताटात तुमच्या कलमाच्या इथं रोवणं रुजून आली असतील ना, तू जाऊन बघितलीस की नाही?" मम्मी मला संध्याकाळी घरी आल्यावर हेच सगळं सांगत होती आणि असं पण म्हणाली, की "उद्या सकाळी लवकर उठून मी ती रोवणं रुजली आहेत का ते बघायला जाणार आहे." मी म्हटलं, "एकटी कशाला जातेस? मी पण तुझ्यासोबत येते." कारण मी कधी जमिनीतून वर येणारी रोवणं बघितलीच नाही आहेत. कोकणात राहूनसुद्धा ही खरे तर शोकांतिका आहे. म्हणून त्या दिवशी सकाळी लवकर उठून मम्मीसोबत रोवणं बघायला रानात गेले होते. आमच्या तटातच गेले होते. आता मी एवढं रोवणं म्हणतीये, तर काही जणांना हा शब्द नवीन असेल, म्हणून त्यांच्यासाठी सांगतीये. रोवणं म्हणजे तुमच्या इंग्रजी भाषेतले मशरूम्स, ज्याला आमच्या गावठी भाषेत रोवणं म्हणतात आणि ही बघा ती रोवणं. नाही थांब. अं? नाही.